शेतकरी मित्रांनो, आज राज्यामधील कांदा बाजार भाव कडाडले। या 4 बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळतोय 2500 रुपयांच्या वर बाजार भाव, तर एका बाजार समितीमध्ये कांद्याला बाजार भाव मिळतोय तब्बल 3400 रुपये। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती पाहत जर असाल तर त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर चंद्रपूर गंजवडा बाजार समितीमध्ये 350 क्विंटलची आवक झाली आहे आणि सर्वाधिक दर मिळाला त्या ठिकाणी 2500 रुपये। यापुढील बाजार समिती आहे सोलापूर। कांद्याची जात आहे लाल कांदा। लाल कांद्याची आवक सुद्धा त्या ठिकाणी 16000 क्विंटल आहे। यासोबतच जो काय सर्वाधिक दर मिळाला तो मिळाला 2525 रुपये। यानंतर तर बाजार समिती आपण पाहिली तर लासलगाव निफाड लाल कांद्याची आवक ही अजूनही कमीच आहे। कमीत कमी जो दर मिळतोय तो 2560 रुपये मिळतो आणि सर्वाधिकही त्या ठिकाणी 2560 रुपये मिळतो। यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर कामठी बाजार समिती। यामध्ये जो काय कांदा आहे तिथं सुद्धा त्या ठिकाणी कांद्याला 2560 रुपयांचा दर मिळतोय। तर चांदवड सारख्या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 3401 रुपयांचा सर्वाधिक तर सर्वसाधारण 2200 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता कांद्याला बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे असं त्या ठिकाणी नक्की आहे। बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव वाढायला आता सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी त्या ठिकाणी आता पोषक वातावरण तयार त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा कांद्याचा स्टॉक हा जवळपास संपलेला आहे। याशिवाय लाल कांदा देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि हीच ती वेळ ज्या वेळेला त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही होऊ शकते आणि कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात। नेमकं याच संदर्भात त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहू शकतात या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर चॅनलला सबस्क्राइब जर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की कांद्याचे जे काय बाजारभाव असतात ते कांद्याचं लागवड क्षेत्र नेमकं किती आहे, कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक किती आहे, कांद्याची परराज्यात आणि परदेशामध्ये निर्यात किती होते, यावरून कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी ठरत असतात। सध्या जर का आपण बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल, लासलगाव कांदा मार्केट असेल, सटाणा असेल, चांदवड असेल, यासोबतच सोलापूर कांदा मार्केट असेल, मुंबई असेल, पुणे कांदा मार्केट असेल, अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 2500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळताना दिसत आहे। याशिवाय सध्या बाजारभाव वाढीसाठी एक अनुकूल परिस्थिती देखील त्या ठिकाणी निर्माण झाली आहे, कारण अतिवृष्टीमुळे जी अतिवृष्टी त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झाली, जवळपास 40,000 हेक्टरवरचं जे काय कांदा पीक आहे ते त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आणि याच वेळेस त्या ठिकाणी जे काय कांद्याच्या रोपवाटिका होत्या त्या रोपवाटिकांचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। याशिवाय कांद्याची जी काय लागवड आहे ती त्या ठिकाणी खरीपाची कमी झाली, पण रब्बीमध्ये सुद्धा शेतकरी अजून कांदा लावायला त्या ठिकाणी अजूनही घाबरत आहे, कारण बाजारभावाचं नेमकं काय होऊ शकतं याचा अंदाज अजून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे आलेला नाही। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या जो काय अवकाळी पाऊस जो झाला होता त्याने जो काय शेतामधील जो काय कांदा होता तो जागच्या जागेवरती सडला आणि परिणामी कांद्याची आवक जी सध्या घटलेली तुम्हाला दिसते ती साधारणतः त्याचाच परिणाम आहे। बघा, यामध्ये मागील वर्षी देखील त्या ठिकाणी असाच परिणाम त्या ठिकाणी झाला होता, परंतु मागच्या वर्षी ह्या वेळेस त्या ठिकाणी जवळपास कांद्याला 40 रुपयांचा बाजारभाव होता। बघा, याशिवाय त्या ठिकाणी जे काही कांद्याचं रोप आहे किंवा जे लाल कांदे होते, लाल कांदे सुद्धा त्या ठिकाणी करपासारखा रोग असेल किंवा पीळ रोग असेल याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्या ठिकाणी हे सुद्धा जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा देखील त्या ठिकाणी आता पूर्ण ताकदीने मार्केटमध्ये येताना दिसत नाही। त्यामुळेच काही ठराविक बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी लाल कांद्याची आवक ही होताना दिसते, परंतु आता उन्हाळा कांदा ज्यावेळेस त्या ठिकाणी पूर्णपणे संपणार आहे त्यावेळेस पूर्ण जो काय ग्राहक वर्ग आहे तो त्या ठिकाणी लाल कांद्यावरती त्या ठिकाणी 3 ते 4 महिने निर्भर असणार आहे। परंतु लाल कांद्याची आवक ही त्या ठिकाणी फार कमी असल्यामुळं मार्केटमध्ये हा कांदा पुरतोय की नाही अशी त्या ठिकाणी शंका निर्माण व्हायला लागली आहे आणि परिणामी याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये जे काही कांद्याचे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी एक उच्चांकी दर गाठू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आहे, कारण उन्हाळा कांदा आता जवळपास त्या ठिकाणी संपलेला आहे। लाल कांद्याची आवक सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे। हाच जो काही काळ असतो या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। याशिवाय कांद्याची जी काही निर्यात आहे ती निर्यात देखील त्या ठिकाणी परदेशी चालू आहे। या परदेशी निर्यातीमुळे आपल्याला परकीय चलन त्या ठिकाणी येत असतं। कांद्याची निर्यात जवळपास त्या ठिकाणी दुबई असेल, ओमान असेल, कतार असेल, इंडोनेशिया असेल, सिंगापूर असेल अशा आखाती देशांमध्ये तर श्रीलंका आणि बांगलादेश यासारख्या भारताच्या प्रमुख ग्राहकांकडे देखील कांद्याची निर्यात ही सुरू होण्याच्या पूर्वपदावरती त्या ठिकाणी आता सध्या आहे आणि याचमुळे त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये दिसतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जर का कांदे त्या ठिकाणी आता डिसेंबर महिन्यामध्ये विकायला जर असतील तर तुम्ही कांद्याच्या बाजारभावाचा व्यवस्थित अभ्यास करून कांद्याचे बाजारभाव रोजच्या रोज पाहून त्या ठिकाणी तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय जर घेतला तर तो तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि पैसे देणारा त्या ठिकाणी ठरू शकतो।